नमस्कार, मुद्राज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवलेली आहे अत्यंत पौष्टिक आणखीन खमंग खुसखुशीत अशी एक रेसिपी। तर हिवाळ्यामध्ये अगदी आवर्जून बनवली जाणारी ही रेसिपी आहे। मेथीचा ढेबरा बनवलेला आहे। खूप म्हणजे खूप शरीरासाठी पौष्टिक आहे, सोबतच चवदार तर आहेच। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही प्रवासामध्ये ही रेसिपी नेऊ शकता, कारण हा मेथीचा ढेबरा 5 ते 6 दिवस अगदी आरामशीर टिकतो। तुम्ही हा दह्यासोबत, लोणच्यासोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा असाच कोरडा जरी खाल्ला तरी खूप अप्रतिम लागतो। तर नक्की एकदा सर्वांनी बनवून बघा। तर सर्वात अगोदर वाटण बनवून घेणार आहोत। त्याकरिता मी इथं 5 ते 6 हिरव्या मिरच्या तिखटानुसार, 1 चमचा जिरे, 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या, सोबतच अर्धा इंच आल्याचा तुकडा साल काढून घेतलेला आहे। आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यातून जाडसर कुटून घेणार आहोत। दुसऱ्या बाजूला मी इथं पीठ मळून घेणार आहे। त्याकरिता बघा, मी या कपाने 2 कप बाजरीचं पीठ मोजून घेतलेलं आहे। तर हा ढेबरा बनवताना आपल्याला बाजरीच्या पिठाचा वापर करायचा असतो। तर 2 कप मी इथं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। याच कपाने मी याच्यामध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ घालणार आहे। तर गव्हाचं पीठ घातल्यामुळे या पिठाला छान असा बाइंडिंगपणा येतो, एकजीवपणा येतो। तर 2 कप बाजरीच्या पिठाकरिता मी इथं अर्धा कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत। तर आपण जो ठेचा बनवून घेतलेला होता तो तिखटानुसार तुम्ही याच्यामध्ये घालायचा आहे। तुम्हाला जेवढं तिखट हवं त्यानुसार घालायचं आहे, कारण आपण नंतर याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट देखील घालणार आहोत। तर त्या अंदाजाने तुम्ही घालायचं आहे। सोबतच याच्यामध्ये घालायचं आहे चिमूटभर हिंग, त्याचसोबत अर्धा चमचा हळद। तर हळद घातल्यामुळे छान असा याला रंग येतो। अर्धा चमचा हळद घातल्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे 1 चमचा धने पावडर। सोबतच याच्यामध्ये घालणार आहे 1 मोठा चमचा भरून पांढरे तीळ, व याच्यासोबत मी इथं अर्धा चमचा ओवा देखील हातावरती क्रश करून घातलेला आहे। तर तो माझ्याकडून व्हिडिओ स्किप झालेला आहे, तर तुम्ही नक्की एकदा घाला। अर्धा चमचा ओवा याच्यामध्ये हातावर क्रश करून घालायचा आहे। सोबतच 1 सपाट चमचा याच्यामध्ये मी घातलेला आहे लाल तिखट, त्याचसोबत चवीनुसार मीठ घालायचं आहे। व यानंतर मी याच्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं गुळाचं पाणी। तर 2 चमचे पाण्यामध्ये मी एक छोटासा गुळाचा खडा विरघळवून घेतलेला होता, तर ते पाणी याच्यामध्ये घालायचं आहे। हे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण हे पाणी घातल्यामुळे छान अशी याला चव येते, थोडीशी गोड चव येते। तर नक्की एकदा घालून बघा, खूप सुंदर तयार होतात देखील, सोबतच रंग देखील खूप छान येतो। आता मी याच्यामध्ये घातलेला आहे 1 चमचा साजूक तूप। तर साजूक तूप देखील याच्यामध्ये आवर्जून घालायचं आहे, कारण हा ढेबरा बनवताना शक्यतो तुपाचा वापर जास्त केला जातो। तर 1 चमचा तूप हे पीठ मळताना घालायचं आहे। आता याच्यामध्ये घालायचं आहे 2 कप बारीक चिरलेली मेथी। तर मेथी जी आहे ती मी स्वच्छ धुवून निथळून घेतलेली आहे। याच्यातील शक्य होईल तितकं पाणी मी काढून घेतलेलं आहे व बारीक चिरून मी निथळून घेतलेली आहे। तर बघा, या कपाने मी मेथी मोजून घेतलेली आहे, 2 कप मेथी घेतलेली आहे। तर 2 कप बाजरीच्या पिठाकरिता 2 कप मेथी घेतलेली आहे। आता ही जी मेथी आहे ती बारीक चिरून याच्यामध्ये घालायची आहे। आता हे सर्व जिन्नस आपण अगोदर हाताने एकजीव करून घेणार आहोत, जेणेकरून हा जो मसाला आहे तो सर्व ठिकाणी एकसारखा पसरेल। सोबतच या मेथीमध्ये जे काही पाणी असेल तर त्या पाण्यामध्ये अगोदर हे पीठ भिजवलं जाईल। दुसरी गोष्ट, हे पीठ मळताना आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, कारण हे पीठ पूर्णपणे दह्यामध्ये भिजवलं जातं। त्यामुळे मेथीमध्ये देखील जे काही जास्तीचं पाणी असेल तर ते शक्य होईल तितकं ते पाणी काढून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने मी हे सर्व पीठ अगोदर मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता सर्व पीठ आपलं मिक्स झालेलं आहे। आता याच्यामध्ये हळूहळू म्हणजे थोडं थोडं करून याच्यामध्ये दही घालायचं आहे गरजेनुसार। जास्त एकदम दही घालू नका, कारण अगोदरच मेथीमध्ये भरपूर पाणी असतं, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी हे पीठ भिजलेलं असतं। जर तुम्ही एकदम जास्त दही याच्यामध्ये ओतलं तर हे पीठ पातळ होण्याची शक्यता असते। त्यामुळे शक्य होईल तेवढं थोडं थोडं करून दही याच्यामध्ये घालायचं आहे व हे छान असं पीठ याच्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे। तर हे पीठ भिजवताना आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही, पूर्णपणे दह्याचा वापर करायचा आहे। तर बघा, इथं मी थोडं थोडं दही करून घातलेलं आहे। आता छान असं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे, अशा पद्धतीचं मळलेलं आहे। आता हे आपण 10 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। त्या अगोदर 1 चमचा साजूक तूप याच्यावरती लावून घ्यायचं आहे। या तुपामध्ये देखील परत एकदा थोडंसं हे पीठ मळून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीनं
व हे पीठ आपण 10 मिनिटं मुरायला ठेवणार आहोत, भिजत ठेवणार आहोत। तर छान असं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे। जास्त पातळ देखील मळायचं नाही किंवा जास्त घट्ट देखील नाही। आता 10 मिनिटं भिजवत ठेवू। तर आता आपली इथं 10 मिनिटं झालेली आहेत। पीठ देखील छान असं मुरलेलं आहे, भिजलेलं आहे। आता आपण ढेबरा लाटून घेणार आहोत। तर बघा, ढेबरा लाटताना शक्यतो तांदळाची पिठी वापरा, जेणेकरून हा ढेबरा पोळपाटाला चिकटणार नाही आणि अगदी सोप्या पद्धतीने लाटला जाईल। तर मध्यम आकाराचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि हा गोळा आपण या तांदळाच्या पिठीमध्ये दोन्ही बाजूने छान असा बुडवून घेणार आहोत। व्यवस्थित याला पीठ लावून घ्यायचं आहे, जेणेकरून तो लाटताना चिकटणार नाही। व बघा, मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने तुम्हाला अशा पद्धतीने हा ढेबरा पूर्णपणे लाटून घ्यायचा आहे। तर लाटताना जास्त पातळ लाटायचा नाही, कारण ढेबरा हा शक्यतो जाडसरच असतो, म्हणजे आपण पराठा ज्या पद्धतीचा लाटतो त्या पद्धतीत हा लाटला जातो, जाडसरच ठेवायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीचा हा ढेबरा मी लाटून घेतलेला आहे। दुसरी गोष्ट, याला कडा जातात, कारण बाजरीचे पीठ घातलेलं असतं। तर एकसारखे ढेबरे यावे यासाठी बघा, अशा पद्धतीचं एक झाकण घ्यायचं आहे, ज्याच्या कडा शार्प असतील, आणि त्याने बघा अशा पद्धतीनं हा पूर्णपणे एकसारखा ढेबरा काढून घ्यायचा आहे। बघा, मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे, व याच्या कडा ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत। सर्व हा जो ढेबरा आहे तो छान असा आपला तयार झालेला आहे। या पद्धतीने उरलेला सर्व ढेबरा तयार करून घ्यायचा आहे। तर तुम्ही जर एकाच वेळी सर्व ढेबरा तयार करून घेणार असाल तर बघा, अशा ताटामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं आहे, वरून थोडंसं तांदळाचं पीठ लावायचं आहे, जेणेकरून हा ढेबरा एकमेकांवरती ठेवल्यानंतर चिकटणार नाही। तर उरलेले सर्व ढेबरा लाटून घ्या। आता आपण भाजून घेणार आहोत। त्याकरिता बघा, मी तवा जो आहे तो छान असा गरम करून घेतलेला आहे, त्यावरती 1 चमचा तूप घातलेला आहे, व हा जो ढेबरा आहे तो बघा मी अशा पद्धतीनं तव्यावरती ठेवलेला आहे। कडेने थोडंसं तूप सोडायचं आहे। तुम्ही तुपाऐवजी जर तुम्हाला तेलाचा वापर करायचा असेल तर तेलाचा वापर केलात तरी देखील चालेल, काही हरकत नाही। तर छान असं तूप सोडून वरून थोडंसं तूप लावायचं आहे व छान असा हा ढेबरा भाजून घ्यायचा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे, हा ढेबरा भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मध्यम ते हाय ठेवायची आहे। मध्यम ते हाय फ्लेमवरतीच हा ढेबरा भाजून घ्यायचा आहे, कमी गॅसची फ्लेम ठेवू नका। जर तवा कमी तापलेला असेल तर हा ढेबरा जो आहे तो तुटण्याची शक्यता असते। त्यामुळे मध्यम ते हाय फ्लेमवरतीच याला भाजून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूनी छान असं तूप लावून खमंग खुसखुशीत असा भाजून घ्यायचा आहे। बघा, खूप सुरेख असा रंग आलेला आहे, टेक्स्चर देखील खूप छान असं याचं आलेलं आहे। तर बघा, अशा पद्धतीनं याला दोन्ही बाजूनी छान असं तूप लावून शेकून घ्यायचं आहे। तेलाचा वापर देखील तुम्ही करू शकता, पण शक्यतो ढेबरा बनवताना तुपाचा वापर केला जातो। तर दोन्ही बाजूनी खूप सुरेख असा रंग आलेला आहे। ढेबरा देखील खूप छान असा भाजला गेलेला आहे। व्यवस्थित जर तुम्ही भाजला तर आरामशीर हा 5 ते 6 दिवस नक्की टिकतो। तर हा आता अशा पद्धतीचे एका जाळीवरती काढून घ्यायचा आहे, जेणेकरून याच्यामध्ये काही वाफ वगैरे असेल तर ती निघून जाईल आणि याला पाणी सुटणार नाही। तुमच्याकडे जर चाळण असेल तर त्याच्यावरती काढून घ्या। तर उरलेले सर्व हा जो ढेबरा आहे तो मी तयार करून घेतलेला आहे। जवळजवळ 7 ते 8 ढेबरा या एवढ्या मापामध्ये तयार होतात। तर नक्की एकदा सर्वांनी बनवून बघा, खूप सुंदर रेसिपी आहे, पौष्टिक आहे, चवदार आहे, खमंग खुसखुशीत होते, 5 ते 6 दिवस आरामात टिकते आणि या हिवाळ्यामध्ये आवर्जून बनवली जाते, कारण बाजरीचं पीठ आहे। बाजरीच्या पिठामधून शरीराला उष्णता भेटते। तर असे पौष्टिक पदार्थ नक्की खाण्याचा प्रयत्न करा। सोबतच तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनेलला नक्की लाईक, शेअर, कमेंट जरूर करा। सोबतच प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।